दोस्तों, लाइक तथा कमेंट जरूर कीजिए। जीवन को उत्सवपूर्ण बनाने के लिए इस चैनल को तुरंत सब्सक्राइब कीजिए और हाँ, बेल आइकॉन जरूर दबाइए ताकि नए नए वीडियो की जानकारी आपको समय समय पर मिलती रहे। तुमच्या लक्षात आलंच असेल की शेवटी आपण हरदासाची कथा जशी मूळ पदावर येते तसं आपण मूळ दादऱ्यावर येतो आणि मूळ पहाडीवर येतो, तो काही सुटणार नाही आपला। तर अशा रीतीने आपण शेवटच्या जागेवर आलेलो आहोत। या शेवटच्या जागेवर काही विषय आहे जो मला बोलायचा होता, जो तुमच्याशी संवाद साधायचा होता। तोच विषय मी गझल बनवून तुमच्या समोर ठेवतोय। जेवढे अवसर आहेत आपले, जेवढे अवसर आत्ताच चाललेले आहेत, जेवढे अवसर पुढे होतील, त्या सगळ्याचा सार जो आहे त्याच्यासाठी ही गझल एका अर्थाने तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्हाला काहीतरी इशारे द्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपलं जगणं सुरू व्हावं अशी एक इच्छा आहे। आता याला काय, संगीतकार मीच, लिहिणारा मीच, आता गडबड आहे। त्यामुळे काय होतं, त्या संगीतकारांची गाणी सादर करता येत नाही, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे की नाही। तर पहिल्यांदा तर असं आहे की जे काही दत्त महाराजांच्या कृपेने नाही का हा एवढा मोठा विषय म्हणजे संपन्न होतोय, शेवटाकडे सरकतोय, तर मी हात जोडून त्यांना, दत्त महाराजांना खूप मनपूर्वक धन्यवाद देतोय आणि स्पंदननाथांच्या काव्यात म्हटल्याप्रमाणे तो धन्यवाद कळसाला जाऊ दे अशी प्रार्थना करतो मी त्यांच्यासाठी, की आमचाही धन्यवाद कळसाला पोहोचू दे। तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर छान आनंद घेतला। एकमेकांना धन्यवाद देण्याचा विषय नाहीये आपला, कुणी कुणाला धन्यवाद द्यायचं कारण नाहीये। सगळे परमेश्वराच्या राज्यातले आहोत, एक कमी नाही आणि एक जास्त नाहीये। फक्त एवढं करूया की त्याला एकटं ठेवायचं नाही, एवढं नक्की करूया तुम्हाला सांगतो। ते लक्षात ठेवा, होडी लक्षात ठेवा। आता दुसरी एक गंमत आहे, या सगळ्या अवसरांमधून काय होतंय, येऊन जाऊन हातोड्या, येऊन जाऊन डोक्यावर दगड, येऊन जाऊन काड्या पेट्या। मला एक जण म्हणाला, अहो चांगलं पीक आलं होतं आमचं, तुमच्या नादी लागलो नाही का आणि आमची जमीन पडीक झाली। सुपीक जमीन होती, तुमच्या नादी लागलो आणि नापीक झाली, असं म्हटलं मला बरं का एकाने। मी म्हटलं काही काळजी करू नको, राहू दे नापीक। अरे म्हटलं कसं काय नापीक, सुपीक पाहिजे जमीन। म्हटलं जरा काही दिवस थांब। काही दिवस थांबला आणि त्याच्यानंतर त्याला म्हटलं जमीन खण। तुम्हाला सांगतो त्या जमिनीमध्ये ना खान लागली सोन्याची। तुम्हाला सांगतो, जिथे शेत उगवतं ना तिथे सोनं उगवत नाही, आणि जिथे सोनं उगवतं ना तिथे शेत उगवत नाही। तर तुमची जमीन पडीक केलेली आहे मी, मान्य आहे, मान्य आहे, पण पडीक मध्येच खजाना मिळतो हे लक्षात ठेवा। आता ही गझल ऐकता येईल तुम्हाला, मजा येईल। ही माझी साइन लाईन आहे, असं बोललो की मी पंडितजी आले समजायचं। मेरी बंजर जमीन, हे स्पंदननाथांचं गाणं आहे। सगळ्यात जास्त पंजर येई आणि त्यामुळे सगळ्यात जास्त श्रीमंत हाच माणूस आहे। तुम्हाला सांगतो, मेरी बंजर जमीन को
मेरी बंजर जमीन को चलो दिलदार चलो चांद के पार चलो. सगळ्यांसाठी हम भी तैयार चलो. मेरी बंजर मेरी बंजर मेरी बघा बंजर जमीन आहे. बंजर जमिनीतून जे पीक घेणार ही गाणं सापडलं बघा. मेरी बंजर जमीन को मेरी बंजर जमीन को मिला खजाना है. मेरी बंजर जमीन को मिला खजाना है. मेरी बंजर जमीन को मिला खजाना है. जाऊन विचारा तुमच्या आजूबाजूच्या श्रीमंतांना. अरे जीव मुठीत धरून वाटचाल करतायत. माझ्या ओळखीचे आहेत खूप मोठी मोठी मंडळी. तुम्हाला सांगतो फोनवर रडतात. आमच्या घरी कोरोना झाला, आमच्या घरी अमुक झालं, रडतात. अरे म्हटलं पैसा आहे ना, इतक्या दिवस आठवलं नाही तुम्हाला. आणि आता ज्या वेळेला जब रोग आए सताएगा खटिया में तुझे लिटाएगा तब परमात्मा को फोन करेगा क्या म्हटलं. तेव्हा फोन करणार का म्हटलं. ते जीव मुठीत धरून जगतायत. पण तुम्हारी बंजर जमीन में सोना निकल आया है भाई. मेरी बंजर जमीन में मिला खजाना है. मेरी बंजर जमीन को 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 मिला खजाना है. अब तो इस आम पे अब तो इस आम पे अब तो इस आम पे भी कोयलों का गाना है. अब तो इस आम पे भी कोयलों का गाना है. अब तो इस आहे का नाही बघा. तुम्हाला आम शब्दाचा इथं अर्थ वेगळा घेऊ नका. मी ज्या वेळेला गझल लिहिली एका माणसाला दाखवली. तो म्हणला हो तुम्ही म्हणता बंजर जमीन, मग आंबा कुठून आला. म्हटलं नाही नाही, आम शब्दाचा अर्थ एकदम आम हो गई जमीन, कुछ खास नहीं रहा. और इस खास पे भी कोयले गाणी लगी. आमचे अवसर सुरू आहेत, बोलायचं काम नाही. काय केलं ये कोयल का तो गाना चल रहा है. आम भूमि पर कोयल का गाना. मेरी बंजर जमीन को मिला खजाना है. मेरी बंजर जमीन को मिला खजाना है. अब तो इस आम पे अब तो इस आम पे भी कोयलों का गाना है. अब तो इस आम पे भी कोयलों का गाना है. मजा येते गायला मला हे, कारण महत्वाचे संदेश पोहोचवतोय मी. आनंद घ्या तुम्ही ज्या स्थितीत आहात. वो बंजर है लेकिन उसमें खदान है. और इस आम पे कोयलों का गाना है. लोकांकडे खास आहे, लोकांकडे आंब्याची झाड आहे, पण कोकिळ गात नाहीये. जाऊन बघा आज आपल्याकडे कोकिळ गातोय की नाही. 9 अवसर केले की नाही केले. अब तो इस आम पे भी कोयलों का गाना है. आणि मग दत्त महाराजांना एकदा विचारलं. त्यांना म्हटलं हो, त्यांनी मला सांगितलं एक कोणतरी झोपला होता त्याला जाग कर. त्याला जाऊन जाग केलं. परत आलो मी, समोर बसलो त्यांच्या. ते म्हणाले काय रे काय केलंस. तर म्हणे जाग केलं. तर म्हणे परमात्मा पण जाग करतो, काय फायदा.
शब्द बघा, तू त्याला जाग केलंस, मी तुला जाग केलं, काय फायदा? तुम्ही म्हटलं मला कळलं नाही, तुम्ही सांगा. तर उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणाले, परमेश्वर वेडा नाहीये जीवाचा उद्धार करायला, कल्याण करायला. त्याचं जे जागवणं आहे ना, ते जागवणं. तर जागण्यात फरक आहे. झोपेतून जागू नका, परमेश्वराने जागवलंय म्हणून जागा. तर काय होतं त्याने? तर म्हणे असं का होतं? तर म्हणे तो जागला ना, तुम्हाला जागवायची गरज नाही, त्याच्याकडे बघून सगळे जागतात आपोआप. म्हणून त्याचं उद्धारणाचं कार्य आहे. तो शब्द इकडे आलाय. ये खिला फूल इधर इधर, ये फूला खिल, ये खिला फूल इधर तो उधर जगा भवरा. ये खिला फूल इधर तो उधर जगा भवरा. फुलाला, भवऱ्याला जागवावं लागत नाही, फुलाने उमलायचं. इकडे हा उमलला, तिकडे तो जागला. इकडे तुम्ही आनंदी झाला चिरंजीव पीठात, आनंदाचं निमंत्रण गेलं आणि भवरा चला आएगा. तुम जगे भवरा जगा. ये खिला फूल इधर तो उधर जगा भवरा. ये खिला फूल इधर तो उधर जगा भवरा. जागने में भी जागने में भी एक जग गया जगाना है. जागने में भी एक जग गया जगाना है. तुम्ही नुसतं जागलेले नाहीये, तुमच्यात जागवण्याचं जागणं जागलेलं आहे. जागने में क्या जगा है? तो जगाना जगा है. लोगों को जगाना जगा है. जागने में भी जागने में भी एक जग गया जगाना है. जागने में भी एक जग गया जगाना है. एकदा असं झालं, तुम्हाला सांगतो मी, की दत्त महाराजांसमोर बसलेलो आणि तिथे एक माणूस बसलेला. अचानक काहीतरी हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच जागेवर गेला दत्त महाराजांच्या समोर. गेल्यानंतर त्यांनी दयार्ध नाही, दयाब्धी आहे, त्यांनी त्या करुणपूर्ण नेत्रांनी त्याच्याकडे बघितलं. ते परत जिवंत झालं. पण जिवंत झाल्यानंतर त्यांनी त्याला विचारलं की कसं वाटतंय, कसं वाटतंय? तो म्हटला अख्खं जग मिळाल्यासारखं वाटतंय. बघा, म्हणजे गडबड काय आहे? गडबड असं आहे की श्वास गेला, अख्खं जग जातं, आणि श्वास आला, अख्खं जग येतं. परमेश्वर हा ज्या वेळेला भक्ताचा श्वास होतो ना, त्यावेळेला त्याला अख्खं जग मिळतं, असा सिद्धांत आहे सगळा. तू मिला पूरी कायनात की तरह मुझको. चंद्रात्रे, तू मिला पूरी कायनात की तरह मुझको. शब्द बघा, तू मिला पूरी कायनात की तरह मुझको. सांस मिल जाए गर तो, सांस मिल जाए, सांस मिल जाए गर तो और क्या कमाना है. सांस मिल जाए गर तो और क्या कमाना है. अशी मयुरीने असा मस्त छंद पकडलेला आहे. सगळे डोलतात, ते सगळे एकदम मजेशीर. सांस मिल जाए. काय तुम्हाला, तुम्ही लोकांना सांगा, परमेश्वर मिळाला, काय मिळाला? अरे
चालता फिरता श्वासांचा व्यापारी मिळाला, दुसरं काय मिळालं तुम्हाला? तू मिला पूरी कायनात की तरह मुझको, तू मिला पूरी कायनात की तरह मुझको, सांस मिल जाएगा, सांस मिल जाए गर तो और क्या कमाना है, सांस मिल जाए गर तो और क्या कमाना है, अब तो इस आम पे भी कोयलों का गाना है। मी मौन वेद लिहिला ज्यावेळेला या कोरोनाच्या काळात, तर त्याच्यामध्ये एक शेताचा विषय आलेला आहे. तर त्या शेताच्या विषयात एक विषय राहून गेला सांगायचा, तर ती कसर भरून काढतोय या अवसरामध्ये आपल्या आजच्या. तर ते शेत बघितल्यानंतर आणखी एक विषय झालाय त्या जागेवर, तर तो विषय इथे आणलाय. ते शेत ज्यावेळेला असं मस्तपैकी ज्याला म्हणतो लहलहाया, नाही का, काय म्हणतात त्याला, हा डोललेलं शेत होतं ते. हा, पिकं डोलतात ना तशी. तर ती डोलल्यानंतर दत्त महाराजांनी मला एक प्रश्न केला की ही पिकं डोलतायत, ही ताजी आहेत का? तर म्हटलं हा ताजीच आहेत, आजची आहेत ना, शिळी नाही आहेत, कालची नाही आहेत, उद्याची पण नाहीये, वर्तमानातली आहे, त्यामुळे ताजी आहेत. म्हटले त्यांना डोलण्यासाठी किंवा जन्माला घालण्यासाठी जे पाणी वापरलं गेलं ते पाणी नवं आहे का जुनं आहे? आता प्रश्न पडला मला मोठा. म्हटलं अहो ते पाणी नवं जुनं कसं काय असेल? पण गडबड आहे म्हणे. या जगात काही विषय असे आहेत की जे नव्याबरोबर जॉईन झाले तर नव्यासारखं वागतात, जुन्याबरोबर जॉईन झाले तर जुन्यासारखं वागतात. तो चिरंजीवाचा विषय कसा आहे, तर परमेश्वर चिरंजीव आहे. तर त्यांच्याकडे बघून दत्त महाराजांकडे बघितलं, मी शेताकडे बघितलं, दत्त महाराजांकडे बघितलं, आणि तो शेर आला. तो शेर हा, आज का खेत मैं, आज का खेत लहलहाया कल के पानी से, आज का खेत लहलहाया कल के पानी से, आज का खेत लहलहाया कल के पानी से, तू नया होके नया होके भी लगे मुझे पुराना है, तू नया होके भी लगे मुझे पुराना है, तू नया होके भी लगे मुझे पुराना है. दत्त महाराज म्हणले अरे तू जाशील लोकांना सांगशील चिरंजीव दत्तात्रय, चिरंजीव दत्तात्रय, कोणाला कळणार आहे? पण सांग की त्रेतायुगातलंच पाणी कलियुगाला चालतं. त्रेतायुगातली जमीन कलियुगातली पिकं उगवते आहे. त्रेतायुगातलीच पृथ्वी आज कलियुगाला पुरून उरली आहे. आणि भविष्यात जेवढी युग येतील ती सगळीच्या सगळी युग जुन्याच्याच भरोशावर तोलून धरलेली आहेत, चिरंजीवाच्याच भरोशावर तोलून धरलेली आहेत. त्यामुळे तू नया होके, तू नया होके, तू नया होके भी लगे मुझे पुराना है. चिरंजीव, पुराणाचा अर्थ चिरंजीव. तू नया होके भी लगे मुझे पुराना है, तू नया होके भी लगे मुझे पुराना है.
शेवटचा कडवं आहे. मगाशी जो सूर्याचा विषय गेला, सूर्य ही नांदतो बघ निखाऱ्यावरी, तोच विषय तो लक्षात राहावा म्हणून थोडा वेगळ्या अर्थाने रिपीट केलेला आहे मी इथे. हे संदेश आहे, तुम्हाला सांगतो. असा मरतुकडा बसलेला माणूस चेतन असून फायदा नाही, तुम्हाला सांगतो. पेटलेला पाहिजे विषय. सूर्य ही नांदतो बघ निखाऱ्यावरी, तोच विषय. रोज सूरज जमीन को यही सिखाता है, रोज सूरज जमीन को यही सिखाता है, रोज सूरज जमीन को यही सिखाता है. रोज सूरज जमीन को यही सिखाता है. क्या सिखाता है? घर बचाना है, घर बचाना है, आपका घर बचाना है. घर बचाना है तो तूफान को बचाना है, घर बचाना है तो तूफान को बचाना है. तूफान कोण आहे? दत्त महाराज. तूफान आलेले. जर घर वाचवायचं आहे तर तूफानाला वाचवा, नाही तर तूफान घर घेऊन निघून जाईल. घर बचाना है तो घर बचाना है तो तूफान को बचाना है, घर बचाना है तो तूफान को बचाना है. मेरी बंजर जमीन को मेरी बंजर जमीन को मिला खजाना है, मेरी बंजर जमीन को मिला खजाना है. अब तो इस आम पे चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, हम भी तैयार चलो. ओ बारीक आवाज. ओ चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, हम भी तैयार चलो. मेरी बंज हम आता हे गाणं नाही म्हटलं, हे शेवटचं आपलं आहे. उलटा पडतो ना. रोज सूरज जमीन को यही सिखाता है, घर बचाना है, घर बचाना है तो तूफान को बचाना है. त्याच्यानंतर मेरी बंजर जमीन को मिला ठिकाना है, चलो दिलदार चलो, चांद के पार चलो. याच रचनेमध्ये टाकलाय तो विषय. ही शेवटची साध आहे. आता आपला कार्यक्रम संपणार आहे, तर तुम्हाला जे मागणं आहे ते हे शेवटचं मागणं या ओळीमध्ये सांगतोय मी. चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, हम भी तैयार चलो.
चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, हम भी तैयार चलो। मेरी बंजर जमीन को मिला खजाना है, मेरी बंजर जमीन को मिला खजाना है, मेरी बंजर जमीन को मिला खजाना है। अब तो इस आम पे, अब तो इस आम पे भी कोयलों का गाना है, अब तो इस आम पे भी कोयलों का गाना है, अब तो इस आम पे भी कोयलों का गाना है। परमेश्वराला धन्यवाद देऊन आपण ही जी गानयात्रा आरंभली होती ती आपण संपन्न करूया। सगळ्या माझ्या सुहृदांना दत्त।